Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? कसबापेठ विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। कसब्यात काही ठिकाणी असा कचरा पडलेला पाहायला मिळतो आणि कसबापेठ विधानसभा मतदारसंघ कचरा मुक्त होण्यासाठी जे अभियान राबवलं जातंय त्याची पाहणी आज सकाळपासून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत नवीन आमदार हेमंत रासने करत आहेत। भाऊ, काय नक्की दिसतंय एकंदरीत तुमच्या मतदारसंघातील चित्र? कचरा दिसतोय ठिकठिकाणी। नाही, ह्याच्यात मी सर्वात प्रथम प्रशासनाचं कौतुक करेल। प्रशासनातल्या सगळ्या स्टाफला मी धन्यवाद देईल, कारण अशा अवस्थेमध्ये आपण बघता की त्या हाताने काम करतात, हे मला खूप संवेदनशील मी आहे। मला हे खूप वाईट वाटतं। यांना अशा पद्धतीने काम न करता आपल्याला कसा क्लीन कसबा करता येईल, आपल्याला रस्त्यावर कचरा कसा पडणार नाही, ही माझी एक संकल्पना आहे। त्याकरता आता अतिरिक्त आयुक्त साहेब पृथ्वीराजजी, या खात्याचे प्रमुख संदीप कदम साहेब, हे दोघं आत्ता बरोबर आणि त्यांचा सगळा स्टाफ आहे। आज मी त्यांना एकच सांगितलं की आपण एक चार स्पॉट आपण फिजिकली आपण एकत्रित बघू। आपण तुम्ही प्रशासनाने काय काय आवश्यकता आहे ते काम करतात, त्यांना जास्त त्रुटी माहिती आहेत, त्या त्रुटी आपण समजून घेऊ आणि आपण एकत्रित मिळून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्रित मिळून आपल्याला हा क्लीन कसबा करायचा आहे। त्याची सुरुवात आज आम्ही केली आहे। साहेबांना मी धन्यवाद देईल की ते स्वतः सकाळी रात्री 10 वाजता मी त्यांना फोन केला, साहेब सकाळी तुम्ही या। ते स्वतः आले, त्यांनी प्रश्न समजून घेतलेत। पृथ्वीराजजी साहेब आहेत, कदम साहेब आहेत आणि आता आम्ही त्यांना सांगितलंय ते 15 दिवसात ते त्यांचा अहवाल तयार करतील। त्यानंतर आम्ही एकत्रित बसून त्याच्याकरता जी काय मदत लागेल, CSR निधी लागेल, काय काय लागेल, जे काय करता येईल ते करून आम्ही रस्त्यावर कचरा पडणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही। भाऊ, तुम्ही पाहणी करताय ठिकठिकाणी, कचरा मुक्त कसबा करायचा आहे, पाहणी करताय, एकंदरीत किती कालावधी लागू शकतो कसबा कचरा मुक्त होण्यासाठी? आता मी पंचवार्षिक करता निवडून आलेलो आहे। माझी जी संकल्पना आहे ती या लवकरात लवकर करण्याची। मी दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलोय। त्या दृष्टिकोनातून एकदा जेव्हा आमचा अहवाल तयार होईल त्यावेळेस आम्हाला कळेल की प्राधान्यांनी टप्प्याटप्प्याने जायचं, एकाच वेळेस करायचं, ह्याकरता थोडासा अभ्यास करावा लागेल। जे आम्ही सांगू त्या पद्धतीने आम्ही करू। सांगताना आम्ही थोडा कालावधी उशिराचा देऊ, पण करताना आम्ही लवकर करू। तर याच्या मागची मूळ कल्पना अशी आहे, हा जो कसबा मतदारसंघ हा ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारा कसबा मतदारसंघ। छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवून या ठिकाणी शहराची वस्तीची निर्मिती केली। त्याचबरोबर बाजीराव पेशव्यांनी आटकेपार झेंडा नेला। सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाची क्रांती ह्या कसब्यातच घडवली। लोकमान्यांनी स्वातंत्र्याचा संदेश इथूनच दिला। संपूर्ण देशाला जगाला नेतृत्व देणारा हा कसबा मतदारसंघ आहे। ह्याच्याकडे आता जगातील लोक येतात। खूप ठिकाणं आपले तुळशीबाग आहे, दगडूशेठ गणपती आहे, कसबा गणपती आहे, तांबडे जोगेश्वरी आहे, या ठिकाणं जगातून लोक येतात, इथं बघायला येतात आणि हा जो भाग आहे तो अतिशय सुंदर असला पाहिजे। आपण जगाची उदाहरणं देतो, पण जगाने आपलं उदाहरण दिलं पाहिजे अशी माझ्या मनातली भावना आहे आणि त्या दृष्टिकोनातनं दिवसाचा रात्र करून मी काम करणार आहे। प्रशासनाचं कायम मला सहकार्य चांगलं लागलेलं आहे आणि आपण त्यांच्याशी चांगला संवाद ठेवला तर ते सुद्धा चांगलं काम करतात असा माझा विश्वास आहे। त्यांच्याशी मी या सगळ्या लोकांविषयी माझ्या मनात वेगळी भावना आहे। मी त्यांच्याकरता खूप वेळा अनेक कार्यक्रम केलेत, त्यांच्याकरता अजून चांगलं काय करण्याच्या माझ्या मनात आहे, कारण या वाईट परिस्थितीमध्ये काम करणं हे खरंच अवघड आहे आणि आपण सगळे मिळून हा लवकरात लवकर प्रश्न मार्गी लागेल अशा दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहे। नक्कीच हेमंत रासने जे आहेत ते निवडून आल्यानंतर लगेचच ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतं आणि लवकरात लवकर कसबापेठ विधानसभा मतदारसंघ कचरामुक्त केला जाईल असं त्यांच्याकडून सांगण्यात येतंय। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।